आणि बुलेटिनच्या अगदी सुरुवातीला पाहणार आहोत देश विदेशातील व्हायरल बातम्या। लडाखच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये दोन महिला पारंपरिक पोशाखात घोडे पे सवार या गाण्यावरती नाचताना दिसतात। मागचं चित्तथरारक बर्फाच्छादित पर्वत व्हिडिओचं सौंदर्य अधिक वाढवतात। हा व्हिडिओ व्हायरल झालाय आणि जगभरातील नेटिझन्सचं लक्ष वेधून घेणारा ठरलाय। शार्क टँक इंडियाचा दुसरा सीझन सुद्धा टेलिव्हिजनवरती लोकप्रिय ठरतोय। 85 वर्षीय आजोबा शार्क टँक मध्ये आयुर्वेदिक तेलाची डील घेऊन शार्क समोर आलेले होते। वयाच्या 85व्या वर्षी सुद्धा टक्कल असलेल्या डोक्यावर केस उगवतील असा दावा त्यांनी शार्क समोर केलाय। आपला मुलगा घरापासून दूर राहत असेल तर वडील थोडे जास्तच हळवे होत असतात। आपल्या मुलाला रेल्वे स्थानकावरती पोहोचवण्यासाठी आलेल्या हळव्या वडिलांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। सोशल मीडियावरती व्हायरल होणाऱ्या प्राण्यांच्या व्हिडिओजना नेटकरी पसंती दर्शवत असतात। दोन बैलांच्या भांडणाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। या व्हिडिओत भर रस्त्यामध्ये दोन बैल एकमेकांना टक्कर देत भिडत असल्याचं पाहायला मिळतंय। सोशल मीडियावरती एका लग्नातील व्हिडिओ देखील व्हायरल होतोय। यात नवरी मुलगी सासरच्या मंडळींसमोर डान्स करते आणि त्यानंतर काही वेळातच नवरा मुलगाही गाण्याच्या ठेक्यावरती नाचायला लागतो आणि विशेष म्हणजे नवरदेवाचं कुटुंब नवरी मुलीला नाचण्यास प्रोत्साहन देत आहे। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान गाजतोय। नशेमध्ये असलेल्या तरुणांचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। व्हिडिओमध्ये दोन तरुण नशेतच लिफ्टकडे जातात। त्यांचा तोल जातो आणि ते लिफ्टवर कोसळतात। त्यांच्यामुळे लिफ्टचा दरवाजाही तुटतो आणि ते लिफ्टमध्ये कोसळतात। ही संपूर्ण घटना इथे असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। अलगदपणे महिलेच्या हातातून फोन घेतला आणि पोबारा केला। मोबाईल चोरीचा हा व्हिडिओ देखील व्हायरल होतोय। सर्वात शक्तिशाली आणि वेगाने उडणारा पक्षी म्हणून गरुड ओळखला जातो। त्याची हीच ताकद दाखवणारा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतोय। त्यात हा गरुड एका कोल्ह्याला घेऊन उडताना दिसतोय। रील बनवण्यासाठी धोकादायक स्टंट करणाऱ्या मुलांचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। यात एक स्कूटीवर एक दोन नव्हे तर तब्बल 8 मुलं बसल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळतंय। एका आजोबांनी आपल्या नातीला पाठीवरती बसवून पुशअप्स केलेले आहेत। त्यांचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल आहे। देश विदेशातील व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर आता पाहूयात मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील महत्त्वाच्या बातम्या। धगधग गर्लनं एक फोटोशूटचा व्हिडिओ शेअर केला। तिच्या या व्हिडिओवरती चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। माधुरीच्या या घायाळ करणाऱ्या अदांवरती चाहते देखील घायाळ झालेत। बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मानं तिच्या कॅज्युअल लुकमधील फोटो शेअर केलेले आहेत। अनुष्काच्या या लुकला नेटकऱ्यांची पसंती मिळतेय। तर मृणालनं देखील नुकतेच तिच्या ट्रेडिशनल लुकमधील फोटोज शेअर केलेले आहेत। सोशल मीडियावरती हे फोटोज धुमाकूळ घालतात। तिच्या या लुकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे। हे फोटो शेअर करून त्याला साडी लव असं कॅप्शन तिनं दिलंय।
पठाणच्या कामगिरीच्या यादीमध्ये आणखी एका कामगिरीचा समावेश झालेला आहे. पठाण चित्रपटामुळे आता काश्मीर खोऱ्यातील एका थिएटर बाहेर तब्बल 32 वर्षांनी हाऊसफुलचा बोर्ड लागलाय. अभिनेत्री प्राजक्ता माळीनं ब्लॅक अवतारातले काही फोटो शेअर केले. तिचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. अभिनेत्री भूमी पेडणेकरनं इन्स्टावरती एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. बॉसी अवतारातले काही फोटोज तिने या व्हिडिओमध्ये कोलाज केलेले. तिच्या या व्हिडिओजला देखील लाखो व्ह्यूज मिळतात. तर अभिनेत्री सई तामणकरनं वेगळ्या अंदाजातले फोटो शेअर केलेले आहेत. या लुकवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय. या फोटोजला सईनं फुलमती असं कॅप्शन दिलंय. शहनाज गिलनं तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधला एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. यात ती आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत वाढदिवस साजरा करताना दिसतेय. मलाइकानं देखील फोटो शूट करतानाचा एक व्हिडिओ शेअर केलाय. या बिहाइंड द सीनला चाहत्यांनी विशेष पसंती दर्शवली आहे. गावकरनं आपल्या इन्स्टावरती एक क्यूट व्हिडिओ शेअर केलेला आहे. यात ती फोटोशूटसाठी वेगवेगळ्या पोजेस देताना दिसतेय. शाहिदनं देखील आपल्या एका बेस्ट फ्रेंडच्या लग्नामध्ये नोरा फतेहीनं बेली डान्स केला आणि याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. अभिनेत्री नीना गुप्ताची मुलगी मसाबानं दुसऱ्यांदा विवाह केलेला आहे. मसाबा गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता सत्यदीप मिश्राला डेट करत असून दोघांच्या विवाहाचे फोटो समोर आले आहेत. बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेते अन्नू कपूर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. छातीत दुखू लागल्यानं दिल्लीतल्या सर गंगाराम रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलंय. त्यानंतर आता आढावा घेणार आहोत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांचा. मोरबी पूल अपघात प्रकरणी पोलिसांनी न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल केलं आणि या प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 जणांना आरोपी करण्यात आलाय. तर प्रमुख आरोपी जयसुख पटेल आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याची शक्यता आहे. दिल्लीमधील महाराजा अग्रसेन महाविद्यालयाबाहेर प्राध्यापकांनी निदर्शनं केलेली आहेत. 4 महिन्यांपासून पगार मिळत नसल्यामुळे शूज पॉलिश करून महाविद्यालय प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. उत्तर प्रदेशातील अमरोहामध्ये पठाण चित्रपटाच्या शो दरम्यान 20 ते 25 जणांमध्ये तुफान हाणामारी झाली. प्रेक्षकांमधील हाणामारीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला पटियाला हाऊस कोर्टानं तात्पुरता दिलासा दिलेला आहे. जॅकलिनला दुबईला जाण्यासाठी कोर्टानं परवानगी दिली आहे आणि यावेळी कोर्टानं काही अटी शर्तीही लागू केलेल्या आहेत. बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये एका महिलेनं 3 मुलांसह नदीत उडी घेत आत्महत्या केली. पोलिसांनी महिला आणि एका मुलाचा मृतदेह नदीतून बाहेर काढलेला असून दोघांचा शोध सुरू आहे. बिहारच्या अराहमध्ये लोकांनी एका कुत्र्याला काठीनं मारून ठार केलं. या कुत्र्यानं तब्बल 120 लोकांचा चावा घेऊन त्यांना जखमी केलेलं होतं. राजस्थानच्या अजमेरमध्ये एटीएममध्ये चोरी झालेली आहे. 8 लाखांची रोकड घेऊन आरोपींनी पळ काढला. आता सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत. बिहारच्या पूर्णियामध्ये एका गाडीच्या शोरूममध्ये सामानाची चोरी झाली. हे चोर सीसीटीव्हीत कैद झालेले आहेत. जवळपास 3 लाखांचं सामान त्यांनी चोरून नेलं. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये पठाण चित्रपटाविरोधात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. या प्रकरणी इंदौर पोलिसांनी बजरंग दलाच्या 4 कार्यकर्त्यांना अटक केलेली आहे.
नोएडामधील गौतम बुद्ध नगरमध्ये काही गुन्हेगार आणि पोलिसांमध्ये चकमक झाली। गोळी लागल्यानंतर गुन्हेगारांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं। जम्मू काश्मीरच्या डोडा भागामध्ये जोरदार बर्फवृष्टी झालेली आहे। रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये बर्फ साचल्यानं काही मार्ग बंद करण्यात आले। सध्या प्रशासनाकडून बर्फ हटवण्याचं काम सुरू आहे। हिमाचल प्रदेशच्या मनालीमध्ये बर्फाची चादर पसरलेली आहे। इथले रस्ते, घरं, झाडांवर बर्फ साचल्याचं पाहायला मिळालं। हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलासह 6 जिल्ह्यांमध्ये तुफान बर्फवृष्टी होतीये आणि या बर्फवृष्टीमुळे अनेक भागात बर्फाची पांढरी चादर पसरल्याचं चित्र दिसतंय। इस्रायल आणि हमास सध्या युद्धाच्या उंबरठ्यावरती आहेत। इस्रायलनं गाझावरती बॉम्ब हल्ला सुरू केलाय, तर पॅलेस्टिनी गटांनी इस्रायलवरती रॉकेट हल्ल्याचा प्रयत्न केला आणि यावेळी इस्रायलमध्ये सायरन वाजले। अमेरिकन सैन्यानं सोमालियामध्ये आयसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या बिलाल अल सुदानी आणि त्याच्या 10 साथीदारांना ठार केलं। अमेरिकेच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कारवाईबाबत माहिती दिली आहे। बिहारच्या दानापूर भागामध्ये 2 गटांमध्ये झालेल्या वादातून एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यात आली। दगडफेकीनंतर लाठ्या काठ्या घेऊन एकमेकांवर हल्ला करण्यात आला। या हाणामारीमध्ये परिसरातील अनेक घरांचं मोठं नुकसान झालेलं आहे। पोलिसांनी या प्रकरणी काही व्यक्तींवर गुन्हा दाखल केलाय। मध्य प्रदेशच्या अमरोहा इथे पठाण चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमध्येच हाणामारी झाली। चित्रपटावरून सुरू झालेला हा वाद हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचला, तर चित्रपटगृहातच झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। मध्य प्रदेशच्या मैदापुरम भागामध्ये पूर्व वैमनस्यातून एका मुलाला झाडाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली आणि यावेळी घटनास्थळावरती उपस्थित असलेल्या लोकांनी त्याची सुटका करण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी 6 जणांना अटक केलेली आहे। इतरही क्षेत्रातील टॉप 18 घडामोडींचा आढावा घेण्याआधी एक छोटासा ब्रेक। पुण्यातल्या बार्टी प्रशिक्षण संस्थेमध्ये झाल्याचा प्रकार समोर आला। अमरावती, अकोला आणि बुलढाण्यातील 3 संस्थेला प्रशिक्षणाचं कंत्राट देण्यात आलं, मात्र 3 ठिकाणी सारखेच विद्यार्थी आणि शिक्षक दाखवण्यात आले। निराधारांचे प्रस्ताव 2 वर्षांपासून धोक्यात पडून असल्याचा प्रकार जालन्यातल्या परतूर तहसील कार्यालयामध्ये पाहायला मिळाला। शासनाकडून वयोवृद्ध नागरिकांसह महिलांना श्रावण बाळ, संजय गांधी या योजनांमार्फत मानधन दिलं जातं, मात्र 2 वर्षांपासून हे प्रस्ताव पडून असल्यानं तहसीलदारांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणी संग्रहालयातील सापांना आतापर्यंत सुमारे 36 लाखांचे उंदीर फस्त केलेत, तर तब्बल 15 कोटींहून अधिक खर्च करून सुद्धा प्राणी संग्रहालयाची कामं अजूनही अपूर्णच आहेत। नूतनीकरणाच्या नावाखाली हे प्राणी संग्रहालय गेल्या 7 वर्षांपासून बंद ठेवण्यात आलं। पुण्यात पुन्हा एकदा बोगस शाळेचा कारनामा समोर आला। शाळेच्या जागेची मान्यता प्रमाणपत्रच बोगस असून विभागीय आयुक्त सौरभ राव यांची जिल्हाधिकारी म्हणून स्वाक्षरी करण्यात आली। पुणे पोलिसांच्या तपासात हा सर्व प्रकार उघड झाला। रायगड जिल्ह्यातील चेंडरे ग्रामपंचायत घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्यासाठी घरांवरती QR कोड लावण्यात अशा पद्धतीनं तंत्रज्ञानाचा वापर करत ऑनलाईन सुरक्षा देणारी चेंडरे ग्रामपंचायत ही राज्यातली पहिली ग्रामपंचायत ठरली। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ आणि सावदा परिसरामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसले। नाशिक वेधशाळेपासून 278 किलोमीटरवरती भूकंपाचा असून या भूकंपाची तीव्रता 3.3 इतकी होती। त्या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं। आळंदीहून वाहणारी इंद्रायणी नदी पुन्हा एकदा प्रदूषणाच्या विळख्यात सापडली। इंद्रायणी जलपर्णी काढण्यासाठी सुमारे 4 कोटींची निविदा काढण्यात आली, मात्र अद्यापही काम सुरू न केल्यानं लोक नाराजी व्यक्त करतायत। राजूर जालना महामार्गावरील मोठमोठे खड्डे पडलेत। या खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे राजूरच्या गणपती दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तसंच वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो। यामुळे महामार्गावरील खड्डे तातडीने सोडवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। मध्ये
टिपू सुलतान उद्यानाचं नाव बदलण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढानी याबाबत घोषणा केली. या उद्यानाचं नाव बदलण्यासाठी भाजपनं आंदोलन केलं होतं. आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यामध्ये शिंदे समर्थक आणि उद्धव समर्थकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा त्यांच्या मतदारसंघात जोरदार बॅनरबाजी केली. देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा प्लॅन करणाऱ्या मास्टरमाइंडचं नाव जाहीर करणार असल्याचा इशाराच भाजप नेते अजित पवार यांनी दिला. आज यावरती अजित पवार यांनी उत्तर दिलं. मी उपमुख्यमंत्री असताना अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं ते म्हणाले. तसंच शेलारांनी नाव जाहीर करावं असं सुद्धा आव्हान त्यांनी दिलं. प्रकाश आंबेडकरांनी पवारांबद्दल केलेले वक्तव्य आम्हाला मान्य नाही असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. आंबेडकरांनी पवारांवरती टीका करू नये, भूतकाळातले मतभेद दूर ठेवावे असं सुद्धा संजय राऊतांनी म्हटलं. शरद पवारांवरती टीका करणं टाळावं या संजय राऊतांच्या वक्तव्याला प्रकाश आंबेडकरांनी उत्तर दिलं. सांभाळून बोला, उद्धव ठाकरे यांनी जर मला हा सल्ला दिला तरच मी मानेन असं प्रत्युत्तर प्रकाश आंबेडकरांनी राऊतांना दिलं. वंचित ठाकरे पक्षाच्या युतीबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी वक्तव्य केलं. प्रकाश आंबेडकरांची उद्धव ठाकरेंसोबत युती केली आहे, पण प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीशी संबंध नाही. महाविकास ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता पाहूयात आत्ताच्या घडीच्या राज्यभरातील टॉप 18 बातम्या. पिंपरी चिंचवड शहरामधील दी सेवा विकास सहकारी बँकेचा माजी संचालक अमर मूलचंदानीच्या घर आणि कार्यालयासह 3 ठिकाणी ईडीनं छापेमारी सुरू केली आहे. बेहिशेबी कर्ज दिल्याप्रकरणी ही छापेमारी सुरू करण्यात आली आहे. पुण्यामधील मोहसिन शेख हत्या प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाईंसह सर्व 20 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. पुणे सत्र न्यायालयानं सबळ पुराव्यांअभावी त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे. 2 जून 2014ला पुण्यातील हडपसर परिसरात मोहसिन शेखची हत्या करण्यात आलेली होती. नोकर भरतीच्या प्रश्नावर बँक ऑफ महाराष्ट्रमधील कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय संप केलेला आहे. यात भुसावळच्या शाखेतील कर्मचारीही सहभागी झाले होते. बँकेची सेवा बंद असल्यानं ग्राहकांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागला. भंडारा जिल्ह्यामधील जांब कादरी वन परिक्षेत्राअंतर्गत वाघाची दहशत वाढलेली असल्यानं सतर्क राहण्याचं आवाहन वन विभागानं केलेलं आहे. गेल्या 8 दिवसांपूर्वी मांडेसर परिसरात वाघानं धुमाकूळ घातलेला होता आणि त्या वाघाला वन विभागानं रेस्क्यू करून जेरबंद करण्यात यश मिळवलेलं होतं. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रामध्ये मोठमोठ्यानं गाणी वाजवून धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. पर्यटक खाली उतरून गाणी लावून नाचत असल्याचं वनपालांनी पाहिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. अकोल्यामध्ये रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत कंत्राटी कामगारांच्या मागण्यांकडे जिल्हा प्रशासनाचं दुर्लक्ष होताना दिसून येत आहे आणि त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलेलं आहे. कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर निदर्शनं केली. मालेगाव शहरामधील अनेक भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांसोबत नागरिकांनाही त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे वाहनधारकांनी रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. ठाकरे पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीनंतर पहिल्यांदाच कोल्हापुरामध्ये आंदोलन करण्यात आलं. दलित वस्त्यांच्या निधीला कात्री लावल्याचा आरोप ठाकरे पक्ष आणि वंचितनं केलेला आहे. सोलापुरामध्ये हिंदू संघटना पठाण चित्रपटाच्या प्रदर्शनावरून बजरंग दल आणि हिंदू राष्ट्र सेना आक्रमक झाली. संतप्त कार्यकर्त्यांनी उमा चित्रपटगृहाबाहेर घोषणाबाजी करत चित्रपटाचे पोस्टर्स फाडले. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. जालना MIDC मधल्या स्टील कंपनीनं रस्ता बंद केल्यानं दरेगावातील ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. या ग्रामस्थांनी कंपनी समोर ठिय्या मांडलेला आहे. जोपर्यंत रस्ता पूर्ववत करत नाही तोपर्यंत इथून हटणार नाही अशा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतलेला आहे. दापोलीमधील कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचं सलग 3ऱ्या दिवशी आंदोलन सुरू आहे. MPSCच्या अभ्यासक्रमामध्ये बदल केल्यानं हे आंदोलन करण्यात येत असून शेकडो विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले. रत्नागिरीच्या दापोली तालुक्यामधील दाभोळ भारतीय शिपयार्ड कंपनीच्या कामगारांनी त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन केलं. कंपनीच्या गेट समोरच सर्व कामगार उपोषणाला बसले.
तिकडे गोंदियामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय संप पुकारला आणि याचा फटका बँकेच्या ग्राहकांना बसला. बँक बंद असल्यानं अनेकांना माघारी परतावं लागलं. मुंबई महापालिका प्रशासकांनी कोरोना काळामधील भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश दिले. 3 आठवड्यात या संदर्भातील चौकशीचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलेला आहे. वैभव थोरात नावाच्या युवासेना पदाधिकाऱ्यानं 6 कंपन्या स्थापन करून कोविड काळामध्ये कंत्राट मिळवल्याचा आरोप आहे. पिंपरी चिंचवडमधील द सेवा सहकारी बँकेच्या माजी संचालकाच्या घरावरती धाड टाकण्यात आली. अमर मूलचंदानीच्या घरावरती तसंच कार्यालयासह 3 ठिकाणी ईडीनं छापे टाकलेत. बेकायदेशीररित्या शेकडो कोटींचं कर्ज दिल्याप्रकरणी ही छापेमारी करण्यात आलेली आहे. पुण्यामधल्या बार्टी प्रशिक्षण संस्थेमध्ये घोळ झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे. अमरावती, अकोला आणि बुलढाण्यामधील 3 संस्थेला प्रशिक्षणाचं कंत्राट देण्यात आलं. मात्र 3 ठिकाणी सारखेच विद्यार्थी आणि शिक्षक दाखवण्यात आलेले आहेत. निराधारांचे प्रस्ताव 2 वर्षांपासून धूळ खात पडून असल्याचा प्रकार जालन्यातल्या परतूर तहसील कार्यालयात पाहायला मिळाला. शासनाकडून वयोवृद्ध नागरिकांसह विधवा महिलांना श्रावणबाळ संजय गांधी या योजनांमार्फत मानधन दिलं जातं. मात्र 2 वर्षांपासून हे प्रस्ताव पडून असल्यानं तहसीलदारांसह जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्राणी संग्रहालयातील सापांनी आतापर्यंत सुमारे 36 लाखांचे उंदीर फस्त केलेले आहेत. तर तब्बल 15 कोटींहून अधिक खर्च करून देखील प्राणी संग्रहालयाची कामं अजूनही अपूर्णच आहेत. नूतनीकरणाच्या नावाखाली हे प्राणी संग्रहालय गेल्या 7 वर्षांपासून बंद ठेवण्यात आलेलं आहे. न्यूजमध्ये वेळ झाली तर थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.